नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2023चा इंटेलिजंट टेस्टचा पेपर सॉल्व्ह करतो आहे. त्याच्यातले आपले 40पर्यंत क्वेश्चन झाले होते. ठीक आहे. आज आपण पुढचे अजून 15 क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे 41 to 45 जे क्वेश्चन्स आहे त्याचे जे डायरेक्शन्स इथे दिलेले बघा. अ सेट ऑफ टर्म्स इज गिवन ॲट द बिगिनिंग ऑफ द क्वेश्चन. These terms have some common characteristics. Find out the term from the alternatives that matches the given set of terms. तर इथे काय केलेलं आहे, आपण आता पुढच्या पेजला जाऊ. इथे क्वेश्चनच्या स्टार्टिंगला आपल्याला जसं आता इथे हे टर्म्स दिलेले आहेत हां, हे स्टेबल, कूप, काउशेड हे जे आहे ना, याच्यामध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे आणि याच्यातलाच आपल्याला याच्यासारखा सिमिलर याच्यातून ॲन्सर आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. तर बघा 41मध्ये काय दिलेलं आहे, स्टेबल, कूप आणि काउशेड हे सगळे काय आहेत, ॲनिमल्स आहेत. हे ॲनिमल्सच्या राहायची जागा आहे. म्हणजे हे जे हॉर्ससाठी स्टेबल असते है ना, ठीक आहे ना, काऊसाठी काउशेड असते. ठीक आहे ना. तसंच आता इथं बघा, हे जे वेब आहे हे काय इन्सेक्ट आहे है ना. हे बी हाईव पण इन्सेक्ट आहे, इन्सेक्टची राहायची जागा आहे. अँट हिल पण एक इन्सेक्ट आहे है ना, हे पण त्यांची जागा राहायची जागा आहे. फक्त एक हा जो आहे ना ॲनिमल आहे, ॲनिमलची राहायची जागा केज. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे 3rd नंबरचा आन्सर. ठीक आहे. 42मध्ये बघा, सप्टेंबर, एप्रिल, जून है ना, हे जे सगळे जे मंथ्स आहेत ना, सप्टेंबर, एप्रिल, जून हे सगळे 30 डेजचे मंथ आहेत. 30 डेज असतात त्याच्यामध्ये. तर इथे बघा, जानेवारीमध्ये 31 असते, डिसेंबरमध्ये 31 असते, मार्चमध्ये पण 31 असते हां. तर नोव्हेंबर एक असा मंथ आहे ज्याच्यामध्ये 30 डेज असतात. त्याचा आन्सर येतो आहे नोव्हेंबर 4th. ठीक आहे. ह्याच्या सिमिलर हे जे वरती जे आपल्याला हे दिलेलं आहे ना, हे सेट दिलेलं आहे. ठीक आहे. ह्या सेटला मॅच होणारा आपल्याला ॲन्सर शोधायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथे बघा 43मध्ये काय आहे की हे बघा, फर्स्ट डिजिट है ना 4 आहे आणि लास्ट डिजिट 5 आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण, या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ही मधली नंबर येते है ना. 4 5 20. इथे पण बघा 6 7 42. ठीक आहे. आणि या दोघांचं 6 आणि 7चं मल्टिप्लिकेशन केलं आहे. इथे पण बघा 8 आणि 9चं मल्टिप्लिकेशन केलं आहे. 8 9 72. ठीक आहे. तर याचा अर्थ काय की जी फर्स्ट आणि लास्ट नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मध्ये ती नंबर यायला पाहिजे. इथे बघा आता 5 7 35. इथे 40 दिलेला आहे, म्हणजे हे आन्सर नाही आहे. सेकंडमध्ये बघा 3 7 21 मध्ये आला आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे आलं आहे. तर याचा आन्सर नंबर येत आहे 2. बाकीचे पण चेक करून घ्या. 3 9 27. इथे 24 आलं आहे, म्हणजे हे नाही आहे. 6 4 6 5 30. इथे आलं आहे 24, हे पण नाही आहे, म्हणजे याचा आन्सर नंबर आहे 2. ठीक आहे. चला 44मध्ये बघा, आता 44मध्ये काय दिलेलं आहे, 51264 216 36 आणि 279. आता हे नंबर बघितल्या ना आपल्याला आता हे कळायला पाहिजे, म्हणजे थोडं तर जसं आता हे बघा, हे काय आहे, हे स्क्वेअर नंबर आहे, ही पण स्क्वेअर नंबर आहे, ही पण स्क्वेअर नंबर आहे. ठीक आहे ना. हा 3चा स्क्वेअर आहे, हा 4चा स्क्वेअर आहे, हा 6चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. सॉरी 8चा स्क्वेअर आहे. 8 8 64 हो ना. आणि हे ज्या नंबर्स आहे ना, ह्या क्यूब नंबर्स आहे. ठीक आहे ना. हा जो आहे 8चा स्क्वेअर आहे, हा 8चा स्क्वेअर आहे आणि हा 8चा क्यूब आहे. हा 6चा स्क्वेअर आहे आणि हा 6चा क्यूब आहे. हा 3चा स्क्वेअर आहे आणि हा 3चा क्यूब आहे. म्हणजे इथं कसं दिलेलं आहे, सेम नंबरचं पहिले क्यूब, नंतर स्क्वेअर, क्यूब परत स्क्वेअर, क्यूब परत स्क्वेअर. आता इथे बघायचं आपल्याला, इथं बघा, हा इथे आहे ना 1चं क्यूब पण तेच असते आणि स्क्वेअर पण तेच असते. ठीक आहे ना. 1चं क्यूब पण 1च असते, स्क्वेअर पण 1च असते. ठीक आहे. सेकंड ऑप्शनमध्ये बघा, इथे स्क्वेअर दिलेला आहे, इथे पण स्क्वेअर दिलेला आहे. हे 4चं स्क्वेअर आणि हे 4 दिलं आहे है ना. सॉरी स्क्वेअर, इथं स्क्वेअर दिला आहे, इथं सिंगल नंबर दिलेली आहे. इथं आपल्याला ॲक्च्युली क्यूब आणि स्क्वेअर पाहिजे होता. आता इथे बघा 7चं स्क्वेअर दिलेलं आहे. ठीक आहे. 7चा स्क्वेअर दिलेला आहे आणि इथं 7चा क्यूब काय येतो बघा, इंटू 7 करून बघूया. 9 7 63
6 आलं, 9 7 9 जा 63, 6 कॅरी ओव्हर झाले, 7 4 जार 28, 28 प्लस 6 34, 343 यायला पाहिजे होतं, पण इथं 353 दिलेलं आहे, म्हणजे 7चा क्यूब नाही आहे, म्हणजे हे पण आन्सर नाही आहे. त्याच्यानंतर इथं 5चा स्क्वेअर दिलेला आहे, तर बरोबर आहे, पण हे 5चा क्यूब नाही आहे. 5चा क्यूब काय होतो? इंटू अजून 5 है ना, 125 असतो. 5चा क्यूब जो असतो तो 125 असतो. इथं 225 दिलं आहे, म्हणजे हे पण आन्सर नाही आहे. फक्त एकच पहिलं जे आहे ना, पहिलं मॅच होते, कारण 1चा क्यूब पण एकच होतो है ना, 1चा क्यूब 1 होतो आणि स्क्वेअर पण 1 होतो, म्हणजे याचा आन्सर नंबर येतो आहे 1, करेक्ट नंबर. ठीक आहे, कळालं ना. इथं बघा, पहिल्या नंबर हे जे आहे ना, पहिले एक नंबरचं क्यूब दिलं आहे, नंतर स्क्वेअर दिला आहे. ठीक आहे, तर इथं कुठंच असं मॅच नाही व्हायला लागलं. इथे स्क्वेअर दिला आहे, पण इथं सिंगल 3 नंबर दिलेले आहे. इथं ते मॅचेस होत नाही आहे. इथं 343 पाहिजे, पण हे मॅच नाही व्हायला लागलं. इथं 125 पाहिजे, पण ते पण 225 दिलेलं आहे. म्हणजे बाकी तिन्ही ऑप्शन मॅच होत नाही आहे, फक्त फर्स्ट ऑप्शन मॅच होतो आहे त्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 45. इथे बघा, इथे काय केलेलं आहे, इथं याच्यामध्ये बघा 3 फिगर आहेत. एक ट्रायंगल आहे, सर्कल आहे आणि स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि इथे जो सेकंड नंबर जो आहे, बाहेरून सेकंड नंबरचा जो फिगर आहे ती रिपीट झालेली आहे. इथं पण सर्कलच्या नंतर सेकंड नंबरची जी फिगर आहे ती रिपीट झाली आहे. इथे पण ट्रायंगलच्या नंतर सेकंड नंबरची जी फिगर आहे ती रिपीट झाली आहे. पण इथं बघा, इथं जे आहे फर्स्टमध्ये बाहेरून जी दुसऱ्या नंबरची फिगर ती रिपीट नाही झाली, म्हणजे हा ऑप्शन नसेल आहे. इथे बाहेरून सेकंड नंबरची फिगर रिपीट झाली आहे, पण याच्यामध्ये एक फिगर तुमचं मिसिंग आहे. बघा, स्क्वेअर मिसिंग आहे याच्यामध्ये, है ना. स्क्वेअर पाहिजे, हे प्रत्येक फिगर एकदा पाहिजे आणि सेकंड नंबरची जी फिगर आहे ती रिपीट झाली पाहिजे. ठीक आहे, इथे सगळ्या फिगर आहे बघा, इथे स्क्वेअर पण आहे, सेकंड नंबरची फिगर रिपीट पण होत आहे आणि सर्कल पण आहे. त्याचा आन्सर जो आहे तो थर्ड नंबरचा आन्सर येतो. ठीक आहे, इथे पण तसंच आहे, रिपीट झालेलं नाही आहे फिगर. बाहेरून सेकंड नंबरचा जो फिगर आहे, सर्कल एकदाच आहे ना, रिपीट व्हायला पाहिजे. इथं 2दा सर्कल पाहिजे होतं, पण इथं नाही आहे, तर हे पण नाही आहे. ठीक आहे, हा असू शकला असता, कारण इथं रिपीट झाली आहे, पण इथं कसं दिलं आहे, सेकंड नंबरमध्ये एक फिगरच मिसिंग आहे. इथे स्क्वेअर जर असता आतमध्ये असा, ठीक आहे, तर मग याचा आन्सर सेकंड झालं असतं, पण हे पण नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपल्याला 41 to 45 जे होते, हे वरती एक आपल्याला सेट दिलेला आहे, सेम सेट आपल्याला याच्यामध्ये फाइंड करायचा होता. ठीक आहे ना, हा सेट दिलेला आहे, याच्यामधला हा मॅच होतो. इथे जो सेट दिलेला आहे याच्यामधला हा मॅच होतो. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि इथं पण बघा, हे जे वरती जे सेट दिलेला आहे 1 2 3 फिगरचा, याच्यातून ही फिगर मॅच होते थर्ड नंबरची. चला आता नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 46. In a certain code language, COT is written as 357, TOP is written as 513, TAP is written as 431. Then how to write COAT in the same language? आता इथं बघा, हे अशा प्रकारचे क्वेश्चन आहे ना, त्याला कसं करायचं. हे बघा, COT साठी कुठले फिगर दिलेले आहे, 357 दिलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर TOPसाठी काय दिलेलं आहे, 513 दिलेलं आहे. त्याच्यानंतर TAPसाठी काय दिलेलं आहे, 431 दिलेलं आहे, 431. आता याच्यामध्ये बघा, सगळे बघा, इथं तिन्हीमध्ये टी जो आहे कॉमन आहे. इथं पण टी आहे, इथे पण टी आहे आणि इथे पण टी आहे. आणि या तिन्ही नंबरमध्ये कॉमन नंबर कोणता आहे, तिन्हीमध्ये बघा, हे 3 इथे पण कॉमन आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. म्हणजे टी जो आहे ना, टीची व्हॅल्यू किती आली, टी म्हणजे 3 येणार. ठीक आहे, टीची व्हॅल्यू किती येणार, 3 येणार. त्याच्यानंतर इथं बघा, आता इथे ओ आहे ना, इथे ओ आहे, सेकंड नंबर बघा, इथे ओ आणि इथे पण ओ आहे. मग इथे कॉमन नंबर कोणता दिसतो आपल्याला, 5. तर ओची व्हॅल्यू किती येऊन जाईल, 5. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय राहिलं बघा, हे बघा, याच्यातून 3 आणि 5 झाला आहे ना. आता उरला काय, 7 उरला. मग सी, इथे पण काय उरला, आता सी उरला आहे, तर सीची व्हॅल्यू किती येऊन जाणार, 7 येणार. ठीक आहे, इथं बघा, इथं आता टी झाला आहे, टीची व्हॅल्यू 3 झाली आहे. ठीक आहे, ओची व्हॅल्यू पण 5 झाली आहे ना. उरला काय आता, पी उरला आहे. तर पी किती झाला,
पी 1 झाला आहे आता. पी इथे पण आहे, हे बघा इथे पण आहे पी आणि इथे पण आहे पी, आणि इथे 1 आणि 1 आहे, तर पीची व्हॅल्यू 1 होणार. ठीक आहे. आता उरलं काय आता एक ए उरला आहे बघा इथं ए. मग एची व्हॅल्यू काय होणार बघा, हे 1 पण झालं आहे, हे 3 पण झालं आहे. ठीक आहे. ए उरला आहे, एची व्हॅल्यू काय होणार 4 झाले. सगळ्या लेटरची व्हॅल्यू आली आपली. आता कोडची आपल्याला कोड जो आहे तो लेटर्समध्ये नंबर्समध्ये कसं लिहिला जाणार, तर COAT है ना. आता सीसाठी आपलं काय येते 7, ओसाठी काय येतं 5. ठीक आहे. एसाठी काय येतं 4 आणि टीची व्हॅल्यू आहे 3. तर 7 5 4 3 याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. ठीक आहे. कळालं ना. हे बघा असं हे कॉमन जे लेटर्स आहे त्याच्या सोबत कॉमन नंबर कोणते आहे है ना. जसं आता इथं टी तिन्हीमध्ये आहे कॉमन, आणि तिन्हीमध्ये 3 कॉमन होता, तर टीची व्हॅल्यू 3 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा इथे ओ आणि इथे ओ दोन्हीकडे कॉमन होता, आणि कॉमन नंबर कोणती होती याच्यामध्ये ओ, तर हे ओची व्हॅल्यू 5 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा इथं उरला होता फक्त सी, तर सी जो आहे तो 7, इथं 7 नंबर उरला आहे सी, तर सीची व्हॅल्यू 7 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा पी टॉपमध्ये पण पी आहे, टॅबमध्ये पण पी आहे, या दोन्हीमध्ये पी आहे आणि 1 कॉमन आहे, तर पीची व्हॅल्यू 1 होऊन जाणार. ठीक आहे ना. आणि ए उरला आता इथं, एची व्हॅल्यू 4. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या लेटरची व्हॅल्यू मिळाली, आणि आपण कोडला जे आहे 7543 असं लिहू शकतो. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. चला, जसे हे अशा टाईपचे क्वेश्चन येतील ना, याला असंच तुम्हाला हे करावं लागेल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता. इन अ सर्टन कोड लँग्वेज 35:345 48 = 4168. ठीक आहे. then 29 and 29 = 2499. then in the same code language 58 = तर इथं आता काय केलं बघा, 35 तर कसं केलं आहे याच्यामध्ये 5मधून 3 मायनस केलं आहे, 5मधून 3 मायनस केलं तर 2 आहे, 2 आलं. 2चा स्क्वेअर याच्यात दोघांच्या मध्ये लिहिला आहे. ठीक आहे ना. 5 - 3 केलं याला, इथं जे काय केलं त्यांनी 5 आणि -3 केलं आहे, याचं आलं 2. 2चा स्क्वेअर येतो 4, या दोघांच्या मध्ये मग तो 2चा स्क्वेअर है ना, 2 आलं, 2चा स्क्वेअर केला 4 आलं, ते इथं मध्ये लिहिलं. असंच याला 8 - 4 करायचं. 8 - 4 केल्यावर किती येणार तुमचं 4. 4चा स्क्वेअर किती येतो 16, या दोघांच्या मध्ये मग ह्या दोघांच्यामध्ये 16 लिहून दिलं. असंच 9 - 2 केलं तर किती येणार 7 येणार है ना. 9 - 2 7. 7चा स्क्वेअर केला तर 49, या दोघांच्यामध्ये 49 लिहिलं आहे. सेम मग तसं काय करायचं इथं 8 - 5 करायचं आहे. 8 - 5 किती येणार 3. 3चा स्क्वेअर किती येतो है ना, 3 आलं. 3चा स्क्वेअर किती येतो 9. मग या दोघांच्यामध्ये 9 लिहायचं. तर त्या दोघांच्यामध्ये 9 लिहिलं तर काय येणार 5 9 8. मग याच्यातलं कुठला आन्सर येतो बघा, 4th नंबरचा आन्सर येतो 598. त्याचा आन्सर काय येतो 4 598. ठीक आहे. चला पुढचं बघूया आता आपण. फॉर्टी 48 आणि 49 साठी पण परत इथं आपल्याला हे दिलेलं आहे, सिम्बॉल्स दिलेले आहे आणि त्यांचे नंबर दिलेले आहे. जसं आपण ते टॉप कॅट वगैरे होतं ना आपला लास्ट 46 नंबरचा क्वेश्चन, जवळपास तशाच टाईपचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. आणि ह्याच्या बेसिसवर हे जे टेबल दिलेली आहे आपल्याला, ह्या टेबलच्या बेसिसवर ठीक आहे आपल्याला हे 2 क्वेश्चन सॉल्व करायचे 48 आणि 49. ठीक आहे. आता इथं बघा, इथं पण तसंच आहे. इथे तुम्हाला ह्या 2मध्ये कॉमन काय दिसतंय बघा है ना. हे जे सिम्बॉल्स आहे, जसं आता हे स्क्वेअर आहे, हे सर्कल आणि हे ट्रायंगल आहे. इथे तुमचं सर्कल एक आहे, एक कॉमन आहे इथे, आणि इथे दोन्हीकडे कॉमन आहे. आणि मग नंबर कुठली कॉमन आहे बघा 5 to 6 6 8 9 6 कॉमन आहे दोन्हीमध्ये. तर हा जो फिगर आहे याची व्हॅल्यू किती येणार, हा जो फिगर सॉरी हा जो फिगर आहे हा ना, याची व्हॅल्यू किती झाली 6. त्याच्यानंतर आता बघा दुसरा कुठला कॉमन आहे का, इथं नाही आहे. आता याच्यामध्ये आणि हे थर्डमध्ये है ना, इथं ही फिगर कॉमन आहे. ठीक आहे. आणि इथे नंबर कुठला कॉमन दिसतो आहे आपल्याला 2 कॉमन दिसतो आहे है ना, 2 कॉमन आहे. तर मग याचं हे जे स्क्वेअर आहे
स्क्वेअर आहे त्याचं याची व्हॅल्यू किती होऊन जाणार 2 होणार. ठीक आहे, हे दोघांची व्हॅल्यू निघाली. आता उरलं काय आहे ट्रायंगल. ट्रायंगलची व्हॅल्यू किती होणार इथं 5. ठीक आहे, हे ट्रायंगलची व्हॅल्यू झाली है ना. हा ट्रायंगलची व्हॅल्यू झाली 5, कारण हे याची व्हॅल्यू 6 झाली है ना. सर्कलची व्हॅल्यू 6 झाली, स्क्वेअरची व्हॅल्यू 2 झाली. मग उरलं काय इथं ट्रायंगल. ट्रायंगलची व्हॅल्यू 5 झाली. आता इथे बघा, इथे ह्या दोनमध्ये लास्टच्या दोन याच्यामध्ये स्टार आणि इथे स्टार कॉमन आहे. मग याच्यामध्ये कॉमन नंबर कुठली आहे 9. ठीक आहे, म्हणजे स्टारची जी व्हॅल्यू आहे, स्टारची व्हॅल्यू किती येणार 9. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं उरलं काय 8. मग हे जो ॲस्ट्रिक आहे, ॲस्ट्रिक्स आहे ना, याची व्हॅल्यू किती येणार 8. ठीक आहे, आणि इथं काय उरलं आहे आता, इथं हे डॉट उरलं आहे. हे डॉटची व्हॅल्यू काय येणार 3. डॉटची व्हॅल्यू काय येणार इथं 3. बस ही व्हॅल्यू आपल्याला काढता आली तर हे क्वेश्चन सगळे सॉल्व करता येणार आपल्याला. ठीक आहे ना. तर इथे बघा आता स्टारची व्हॅल्यू किती आहे इथे आपल्याला 9. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 48. स्टारची व्हॅल्यू किती आहे 9. ह्या ट्रायंगलची व्हॅल्यू किती आहे 5. ठीक आहे, आणि हे स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 2. ठीक आहे ना. तर हा जो सिम्बॉल आहे दिलेला आहे याची व्हॅल्यू किती येणार 952. तर आन्सर येणार 3. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आता पुढचं क्वेश्चनमध्ये सॉरी हे दिसलं पाहिजे आपल्याला. हे बघा, याची व्हॅल्यू सर्कलची व्हॅल्यू किती आहे 6 आहे, तर 6 लिहायचं. परत प्लस आहे ना, स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे 2. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटू तुमचं डॉट जे आहे ते किती आहे त्याची व्हॅल्यू 3. मायनस स्टारची व्हॅल्यू किती आहे, स्टारची व्हॅल्यू किती आहे बघा इथं 9. तर -9 लिहायचं. इज इक्वल टू याला आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथं बॉडमॉस रूल लागणार. 2 × 3 6 होणार है ना. 6 + 6 किती होणार 12 होणार है ना. हे 2 × 3 6, 6 + हे 6 12, 12 - 9, 12 - 9 केलं तर किती येतात 3. आता 3 कशाची व्हॅल्यू आहे बघा, हे डॉटची व्हॅल्यू आहे. ठीक आहे ना. इथं ॲन्सर कुठला येतो आपला सेकंड नंबरचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे, हा ना. इथं 3 आले ना, 3 म्हणजे कोड लँग्वेजमध्ये काय झालं आहे डॉट. ठीक आहे ना. तर इथं ॲन्सर काय येतो ॲन्सर नंबर 2. आय होप समजलं असेल तुम्हाला. थोडंसं हे बघा जरा थोडं आपल्याला काय म्हणतात मेंदूवर थोडासा जोर द्यावाच लागतो. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 50. हे जे 2 क्वेश्चन आहे हे याला म्हणतात आपण इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स. ठीक आहे, आपण म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग आपण काय करायला पाहिजे एखादी गोष्ट. ठीक आहे ना. तर जसं बघा इथं लिहिलं आहे, वाईल क्लाइम्बिंग द रॅम्प नियर द स्कूल गेट युअर फिजिकली, एक मिनटं, while climbing the ramp, near the school gate your physically disabled friend slipped off. What will you do at this moment? तुमचा रॅम्प असतो ना असं वरती, जे हँडिकॅप लोकांसाठी वगैरे जायला रॅम्प असतो है ना. बाकी जे नॉर्मल लोक असतात त्यांच्यासाठी हे असतात जिना असतो है ना, स्टेप्स असतात जायला. तर ते जे रॅम्पवर समजा एक तुमचा फ्रेंड आहे फिजिकली डिसेबल्ड, म्हणजे समजू शकता तुम्ही ज्यांचे म्हणजे व्यवस्थित पाय वगैरे नसतात है ना, नीट चालता नाही येत, तसे फिजिकली डिसेबल्ड मुलं पण असतात काही. समजा तुमचा पण फ्रेंड आहे तसा आणि तो रॅम्पवर तो पडला, चढताना स्लिप झाला आणि पडला खाली. तर तुम्ही काय करणार, आय विल इन्फॉर्म द हेडमास्टर ऑफ माय स्कूल इमिडिएटली. हेडमास्टरला जाऊन सांगणार. दुसरं आहे की आय विल इग्नोर हिम अँड गो इन टू द क्लास. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या क्लासमध्ये जाणार. त्यानंतर आय विल लॉफ ॲट हिम बाय सीइंग हिम इन दिस इम्प्रेसिंग सिच्युएशन. अशा याच्या सिच्युएशनमध्ये मी त्याला बघून हसणार. हेच चुकीचं आहे, असं कोणावर हसायचं नसते. त्याच्यानंतर आय विल सपोर्ट हिम अँड हेल्प हिम टू गो टू द क्लासरूम. हे 4th नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला काय करायला पाहिजे, कुणालाही मदत करायला पाहिजे. तो तर तुमचा मित्र आहे, त्याला तर तुम्ही मदत करायलाच पाहिजे. तो जर स्लिप झाला आहे, तो हे हँडिकॅप्ड आहे, तर त्याच्यावर हसायला नाही पाहिजे. त्याला सपोर्ट करायला पाहिजे, त्याला उचलून त्याला क्लासरूमपर्यंत सोडून द्यायची मदत केली पाहिजे. ठीक आहे ना. हेडमास्टरला सांगून तर काय उपयोग नाही आहे है ना.
तुम्ही त्याला तिथंच सोडून चालला जाल का हेडमास्टरला सांगायला? नाही जाऊ शकत. त्याला इग्नोर पण नाही करू शकत, त्याच्यावर आपण हसू पण शकत नाही. आपल्याला 4th नंबरचं ऑप्शन करावं लागेल, ठीक आहे ना. ॲज अ ह्युमन बिईंग आपल्याला हेच करायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 51. यू अँड युअर स्कूल फ्रेंड्स गो फॉर अ स्कूल पिकनिक ॲट रायगड फोर्ट. ठीक आहे, तुमचे मित्र म्हणजे शाळेची जी सहल आहे ती रायगड फोर्टला गेली आहे. विच ऑफ द बिलो मेन्शन्ड स्टुडंट्स ॲक्शन इज करेक्ट. खाली काही स्टुडंट आहेत, ते आपले वेगवेगळे ॲक्शन करत आहेत, तर त्याच्यापैकी करेक्ट ॲक्शन कोणाची आहे? जसं प्रांजल स्टँड्स ऑन द सराउंडिंग्स वॉल ऑफ द फोर्ट अँड क्लिक्स सेल्फी. तर हे तर कधीच करायला पाहिजे. सेल्फी काढता काढता बरेचसे ॲक्सिडेंट होतात, पडून जातात खाली, ठीक आहे ना. तर नाही, तसं नाही करायला पाहिजे, हे करेक्ट ॲक्शन नाही आहे. सुयश हॅज थ्रोन द एम्प्टी वॉटर बॉटल ऑन द फोर्ट. तिथं किल्ल्यावर त्यांनी एम्प्टी वॉटर बॉटल फेकली, हे पण नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर मानसी क्लाइम्ड अप अँड केम डाऊन द फोर्ट केअरफुली. हे व्यवस्थित आहे. आपल्याला जर कुठे जायचं असलं तर व्यवस्थित बघून केअरफुली कुठं चढायचं उतरायचं कसं ते आपल्याला बघायला पाहिजे, ठीक आहे ना. आणि अयूब हॅज ब्युटिफुली रिटन स्कूल्स नेम ऑन द फोर्ट वॉल. हे पण चुकीचं ॲक्शन आहे. असं कुठेही आपले नावं, शाळेचे नावं वगैरे असे कोरायचे नसतात. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ठिकाणी लोक आपले नावं कोरून येतात, ते चुकीचं आहे. ते आपली हे आहे, हेरिटेज असतं ते, आहे ना. किल्ला म्हणजे आपले काय म्हणतात त्याला, राष्ट्रीय संपदा आहे की नाही. ते त्याला आपल्याला हे नाही करायला पाहिजे. तिथं काही घाण वगैरे नाही करायला पाहिजे. काही लोकांची सवय असते नावं लिहिणे, कोरणे, काही पण करतात, ते चुकीचं आहे, ठीक आहे. त्याच्यातलं 3rd नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, ठीक आहे ना. की माणसी व्यवस्थित केअरफुली ती गेली, है ना, आणि उतरताना पण केअरफुली बघून ती खाली उतरली. ओके, चला नेक्स्ट आता 52 नंबरचा क्वेश्चन बघा. इन द फॉलोइंग सेंटेन्स हाऊ मेनी 7 लेटर्स वर्ड्स आर मोर ऑर लेस देन 5 लेटर वर्ड्स. इथं बघा 7 लेटर आणि 5 लेटर वर्ड बघायचे आपल्याला. जसं आता शिवाजी महाराज हे बघा, इथं 7 लेटर आहे बघा. 1 2 3 4 5 6 7. हे 7 लेटरवाले झाले शिवाजी, है ना. हे इथं 7 लेटर आहे. महाराज आहे ना, याच्यामध्ये पण 7 लेटर आहे बघा. 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. इथं ग्रेटमध्ये 5 लेटर आहे हां. आणि मराठा MARA, है ना, 1 2 3 4 5 6 7, इथे पण 7 आहे. तर टोटल 7 लेटरवाले 3 वर्ड्स आले, ठीक आहे. टोटल वर्ड्स 3 आले. आणि 5 लेटरवाला किती 1 आला आहे, फक्त 1 वर्ड आला आहे. म्हणजे हे 7 लेटरवाले किती जास्ती झाले, 2नी जास्ती झाले, तर मोर बाय 2. त्याचा आन्सर काय तो मोर बाय 2, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रिपेअर द 53 नंबरचा क्वेश्चन. प्रिपेअर अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स BENTIODE, है ना. हे असे लेटर्स दिलेले आहे आपल्याला. याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे हां. त्याच्यानंतर इथं काय करायचं, ते जे वर्ड तयार होईल त्याच्यातून विच लेटर विल बी ॲट द 3rd प्लेस फ्रॉम द राईट साईड ऑफ द मिनिंगफुल वर्ड. तर इथून आहे ना एक मिनिंगफुल वर्ड तयार होतो, ओबीडियंट. OBDIENT. OBEDIENT, ठीक आहे. आता इथून आपल्याला हे काय झालं, याचं राईट साईड झालं, है ना. हे राईट साईड आहे आपलं. राईट म्हणजे इथलं पण राईट पकडायचं, इकडचं लेफ्ट म्हणजे आपलं लेफ्ट म्हणजे इकडचं लेफ्ट. तर आपल्याला इथं काय म्हटलं आहे की विच लेटर विल बी ॲट द 3rd प्लेस फ्रॉम द राईट साईड. राईट साईडवरून 3rd प्लेस म्हणजे पहिली प्लेसवर काय T आहे, 2nd प्लेसवर काय N आहे, 3rd प्लेसवर काय आहे E आहे. त्याचा आन्सर काय तो आन्सर नंबर 4 E, ठीक आहे. चला आता आपण बघूया पुढचा क्वेश्चन. 54 मध्ये काय विचारलं आहे की इन द गिवन नंबर सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ 2 ॲडजसेंट डिजिट्स इज अ प्राईम नंबर. आता हे तर मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन असल्यासारखं आहे, ठीक आहे. तर इथं काय म्हटलं आहे, ज्या आजूबाजूला चिटकून नंबर आहेत, ठीक आहे ना, त्यांचं सम प्राईम नंबर असे किती याच्यामध्ये पेअर आहेत ते बघायचं आहे. तर जसं आहे बघा 7 + 8, 7 + 8 किती येतात 15, ठीक आहे ना. 15 एक प्राईम नंबर आहे का, नाही आहे. मग ह्याचं पेअर नाही जमत.
परत बघा 8 + 9 17 है ना, प्राईम नंबर आहे. ठीक आहे. परत 9 + 2 11 प्राईम नंबर आहे. 2 + 0 2 पण प्राईम नंबर आहे. ठीक आहे. 0 + 1 1 येतो आहे, म्हणजे हे प्राईम नंबर नाही आहे. 1 + 3 4 येतो आहे, हे पण प्राईम नंबर नाही आहे. मग ही पेअर नाही घ्यायची, है ना. 3 + 5 8 होतात, 8 पण प्राईम नंबर नाही आहे. 5 + 6 11 होतो, 11 प्राईम नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 + 8 जे आहे ते 14 होतात, तो प्राईम नंबर नाही आहे. 8 + 9 प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे. 9 प्राईम नंबर नाही आहे, है ना. त्याच्यानंतर 1 + 1 प्राईम नंबर आहे, 2 होते. ठीक आहे ना. परत हे 1 आणि हे 1 प्राईम नंबर होत आहे. ठीक आहे. 1 + 1 हा 1 + 1 पण होतो आणि हा 1 + 1 पण होतो, 2, है ना. त्याच्यानंतर हे 1 + 2 3 हे पण एक प्राईम नंबर होतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 + 5 हे पण 7 प्राईम नंबर होते. म्हणजे किती वेळ असं बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 टाईम्स असे आपले कॉन्झिक्युटिव्ह नंबर असे आले आहे. एका बाजूचे एक जे नंबर आहे त्यांना आपण जर त्यांचं जर सम केलं, त्यांना जर प्लस केलं तर त्यांची जो प्लस आहे तो प्राईम नंबर होतो. तर याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 2. ठीक आहे. समजलं असेल मला वाटते. बघा आता तुम्हाला सोपं आहे, काही एवढं हे नाही आहे अवघड. प्राईम नंबर्स एक तर तुम्हाला माहिती असले पाहिजे पहिली गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही याला ॲड करून बघा. 7 + 8 पहिले करा. 7 + 8 केल्याने काय होते 15 येते. 15 प्राईम नंबर नाही आहे, कारण 15मध्ये 3 5 दोन्हीनी डिवाईड होते 15. ठीक आहे ना. तर तो प्राईम नंबर नाही आहे. त्याच्यानंतर 8 + 9 करून बघा. 17 येते, म्हणजे इथं या दोघांचं सम प्राईम नंबर येत आहे. ठीक आहे. 9 + 2 11 11 एक प्राईम नंबर आहे, हा ना. त्याच्यानंतर 2 + 0 2 पण एक प्राईम नंबर आहे. सुरुवातच 2 पासून होतो प्राईम नंबरचा. 2 3 5 7. ठीक आहे. 11 13 17 हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. तर अशा प्रकारे असे आपल्याला 8 पेअर असे मिळतात, ज्याच्यामध्ये दोघांना सम केलं तर त्यांचा सम जो आहे तो प्राईम नंबर येतो. ठीक आहे. चला आता लास्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 55. इथे काय म्हटलं आहे की इन द गिवन अल्फाबेटिकल सिरीज विच पेअर ऑफ लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स इज नॉट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द 14th लेटर फ्रॉम द राईट साईड इन द अल्फाबेट सिरीज. इथे एक जे सिरीज दिलेली आहे ना, याच्यामध्ये राईट साईडपासून ही राईट साईड आहे बघा. हे नेहमी लक्षात ठेवा, हे राईट इकडं आहे, लेफ्ट इकडं आहे आपल्या. ठीक आहे. आता इथं बघा, इथून काय म्हटलं आहे की राईट साईडवरून जे 14th नंबरचा जो लेटर आहे, आता 14th नंबर कसं काउंट करायचं माहिती आहे का, हे 5 5ची पेअर आहे. लक्षात ठेवा, एक एक मोजत नाही बसायचं. हे 5 झाले, हे 5 10 10 नंतर मग 11 12 13 14. तर 14 नंबरचा लेटर कुठला आहे तुमचा एल. ठीक आहे. आता या एलपासून सेम डिस्टन्सवर असणारे लेटर्स लेटरची पेअर आपल्याला शोधायची याच्यामध्ये. आता इथं बघा, जसं आता जी कुठल्या नंबरवर आहे बघा. इथून हे बघा, हे 1 2 आहे ना, के येतो 1 2 3 4 5 5th प्लेसला आहे. एलपासून 5th प्लेसला आहे. आणि यू बघा, यू किती प्लेसला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9th प्लेसला आहे. मग इकडं हे 5ला आहे, इकडं 9ला आहे. सेम नाही आहे, है ना. हा जो आहे ना सेम डिस्टन्सवर नाही आहे ही वाली पेअर. इथं बघा एल जे आहे ना, एलपासून एफ बघा आता किती आहे. हे बघा, हे एक झालं आणि हे 5 6 है ना, एक 6. आणि आर बघा 1 2 3 4 5 6. आर पण 6 प्लेसला आहे, म्हणजे दोन्ही सेम डिस्टन्सला आहे. त्याच्यानंतर बी बघा. आता बी बघितलं तर हे बघा 1 आणि हे 5 6 6 नंतर 7 8 9 10 10 नंबरला आहे बी. त्याच्यानंतर इकडे पण एलपासून व्ही बघा. आता हे झाले 3 आणि 5 8 है ना. 8 नंतर हे 9 आणि 10 नंबर, तर हे पण 10वर आहे, म्हणजे हे पण दोन्ही सेम डिस्टन्सला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एलपासून आता कुठलं बघायचं आहे आपल्याला, आय बघा. इथं बघा 1 2 3 थर्ड पोझिशनला आहे एलपासून. आणि ओ पण बघा MNO थर्ड पोझिशनला आहे, म्हणजे हे पण दोन्ही सेम डिस्टन्सला आहे. फक्त पहिलं जे ऑप्शन्स आहे ते सेम डिस्टन्सला नाही आहे. ठीक आहे ना. इथे लिहिलं ना, इज नॉट ॲट इक्वल डिस्टन्स, है ना. तर याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 1. हे सगळे मॅच होतात. हे ॲन्सर नाही आहे याचे. हे मॅच व्हावं लागले. याचा ॲन्सर येतो ॲन्सर नंबर 1. ठीक आहे.
चला, तर आता अशा प्रकारे आपण आज अजून परत 15 क्वेश्चन केले आहेत. ठीक आहे. पुढचे 15 नाही, किती राहिले आता, 15 30 झाले, 20 राहिले आता आहे ना. 50 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. तर आता पुढच्या याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स आपण उद्या करूया. ठीक आहे. ते कसं होते, एकदम जास्त पण क्वेश्चन आपण घेतले की मला पण थोडासा वेळ लागतो याला सगळं हे करायला. ठीक आहे ना. आता व्हिडिओज बघा, आता 30 मिनिटचा व्हिडिओ झाला आहे, पण याच्यानंतर पण बाकीचे कामं असतात त्याच्यात है ना. त्यामुळे मला तो बंधन आहे वेळेचं. सगळेच्या सगळे क्वेश्चन एकाच याच्यामध्ये आपण कव्हर नाही करू शकत. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.